कोल्हापूरमधून प्रताप नाईक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यानंतर चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत पुण्यातून आणि नाशिकमधून योगेश खरे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला संभाजीनगरमध्ये आपण जाऊयात। संभाजीनगरमधून विशाल आपल्यासोबत आहेत। विशाल, आपण पाहतो या निवडणुकांच्या दिवसभरातल्या ज्या घटना बातम्या समोर येत आहेत, अनेक मतदान केंद्रांवर राडा झालेला आहे, गोंधळ झालेला आहे, आमने सामने येताना दोन गट आपल्याला पाहायला मिळाले। संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, दिवसभरात कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे? अगदी खरं आहे, सुरुवातीला निवडणूक शांत वाटत होती, मात्र दुपारनंतर हे सगळे राडे सुरू झाले। खास करून बीडमध्ये हा सगळा राडा सुरू झाला। मतदानासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्या आरोपावरनं दोन गट आमनेसामने आले। त्यांच्यामध्ये किरकोळ हाणामारी झाली, काही प्रमाणात दगडफेक सुद्धा झाली। नंतर पोलीस आले, त्यांनी सर्व परिस्थिती सांभाळली। मात्र जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तणाव कायम होता। पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला। खरं तर गेली काही दिवस तिथं सातत्यानं पैसे वाटप होत असल्याचा आरोप होत होता आणि त्याचीच परिणिती आज वादात झाली असं आपल्याला म्हणता येईल। बीड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये, खास करून सिल्लोडमध्ये भाजपकडून पैसे वाटप करण्याचा आरोप करण्यात आला आणि तो आरोप करण्यात आला तो शिवसेनेवर, म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यावर। अब्दुल सत्तार यांनी रात्रभर पैसे वाटले, गेली काही दिवस ते सातत्यानं पैसे वाटत आहे असा आरोप करण्यात आला। 2 दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते, त्यांच्यात वाद झाला होता, हाणामारी सुद्धा झाली होती। त्यामुळं आज सिल्लोडमध्ये सुद्धा परिस्थिती काहीशी तशीच तणावपूर्ण होती असं आपल्याला म्हणता येईल। अगदी खुलताबादमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाला। तेथील जे उमेदवार होते त्यांनी आज जाऊ नये अशा पद्धतीचा आक्षेप भाजपनं घेतला होता। भाजपच्या उमेदवारावर शिवसेना आक्षेप घेतला, त्यानंतर तिथेही आपल्याला वाद झाल्याचं पाहायला मिळालं। त्यासोबतच काही ठिकाणी किरकोळ वाद झाला, मात्र परिस्थिती पूर्णतः हाताळण्यात आली आणि हे वाद जर सोडले तर मतदान चांगलं झालं असं आपल्याला म्हणता येईल। आतापर्यंत म्हणजे 5:30 वाजता आता काही वेळात मतदान संपेल, मात्र अजूनही मतदारांच्या काही ठिकाणी रांगा पाहायला मिळते। मराठवाड्यात खास करून बीडमध्ये ज्यावेळेस मतदानाचा राडा झाला होता त्यावेळेस आता तिथं रांगा लागलेल्या आहेत। सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये च्या गंगापूरमध्ये, सिल्लोडमध्ये, पैठणमध्ये अजूनही मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत। नांदेडच्या काही भागात अजूनही मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत। खरं तर सकाळच्या सत्रात 7:30 वाजता मतदान सुरू झालं, त्यावेळेस मराठवाड्यात गेली 2-3 दिवस थंडी पडलेली आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदार फारसे मतदानासाठी आले नाही। मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला आणि एक सरासरी 70 ते 75% मतदान मराठवाड्यात होईल असं चित्र आपल्याला दिसते। मतदानासाठी आवाहन करण्यात आलं होतं आणि खास करून कार्यकर्त्याची निवडणूक आहे, गेली 3-4 वर्षे या निवडणुकांना ब्रेक लागला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने त्यांचा प्रचार केला आणि त्याच प्रचाराची परिणिती मतदानामध्ये दिसून येते। मतदान उत्साहात सुरू आहे। आता हे वाढलेलं मतदान, मतदारांचा कौल नक्की कुणाला मिळतो हे पाहण्यासाठी मात्र पुढचे 18 दिवस वाट पाहावी लागणार आहे। 21 तारखेला हा निकाल लागणार आहे। खरं तर निकाल उद्या लागणार होते, मात्र आता धाकधूक वाढलेली आहे। पुढील 18 दिवस मतदारांच्या जे मतदान केलं आहे ते सगळं उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद राहणार आहे आणि त्या निकालाची वाट प्रतीक्षाच आता प्रत्येकाला पाहावी लागणार आहे। श्रीकांत, निश्चितच विशाल, आपण पाहतो हिंगोलीमध्ये देखील जो प्रकार घडला, संतोष बांगर यांनी घोषणाबाजी दिली आणि त्यानंतर कशा पद्धतीच्या घडामोडी घडल्या हे देखील आपण बघितलेलं आहे। संभाजीनगरमधलं तुम्ही चित्र सांगितलेलं आहे। आता आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमधून योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमधलं काय दिवसभरातलं चित्र राहिलेलं आहे? कशा पद्धतीनं मतदारांनी आता मतदान केलेलं आहे? किती टक्केवारी झाली आहे? आता शेवटचा काही कालावधी राहिलेला आहे मतदान संपायला, आतापर्यंत किती मतदान झालं आणि अशा काही घटना घडल्यात का? एकूण जर बघितलं आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। अवघी 5 मिनिटं बाकी आहेत। आपण बघू, आत्ताच नुकताच दरवाजा या ठिकाणी बंद केलेला आहे, अनेक लोक बाहेर जमली आहेत आणि जवळजवळ हे सगळं मतदान संपल्याची घोषणा आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कुणालाही येऊ दिलं जाणार नाही। जर परिस्थिती आपण बघितली, आपण आहोत भगूरमध्ये, भगूरमधला हा गर्दीचा ओघ आपल्याला दिसतोय, लोकांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि भाजप शिंदे गट आणि त्याचबरोबर अजित पवार गट या दोघांमधली जी काही चुरस आहे ती आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे एकूण 11 नगर परिषदांचं मतदान जे आहे ते आता संपलेलं आहे। जवळपास 55% हे मतदान होईल अशी अपेक्षा आहे, कारण 3:30 वाजेपर्यंत जर आपण बघितलं तर 35 ते 40% घरात हे मतदान गेलेलं होतं। काहींची आकडेवारी येणी बाकी होती। 50-55% घरात हे संपूर्ण जिल्ह्यातलं मतदान होईल असं दिसतंय। खरं म्हणजे नगर परिषदेचं मतदान म्हणजे अगदी छोट्या पेरिफेरीमधलं मतदान असतं, मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत असतात। मात्र अनेक जण नोकरीच्या निमित्तानं बाहेर आहेत, कुणी ॲब्रॉड आहेत, त्यामुळे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आज विवाहाची मोठी तारीख आहे आणि त्यामुळे अनेक जण या मतदानाला उपस्थित राहू शकलेले नाहीत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जे काही मतदान आहे ते कमी झालेलं आपल्याला हा टक्का दिसतोय। एकूण
53 उमेदवार हे नगराध्यक्ष पदाचे नाशिक जिल्ह्यामध्ये होते. या सर्वांचं भवितव्य जे आहे ते मतमेटीमध्ये आता सध्या बंद झालेलं आपल्याला दिसून येत आहे. 21 तारखेला हे मतमोजणी याची होईल आणि नेमकं कुणाला कौल मिळतो हे यामध्ये समजेल. मात्र हे संपूर्ण होत असताना मतदानावेळी अनेक ठिकाणी बाचाबाची, एकमेकांवर मारामाऱ्या किंवा मतदार याद्यांमध्ये नावं नसणं, मतपेट्या बंद, मतदान यंत्र बंद पडणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. एकमेकांविरुद्धचं मतदारांना बाहेर काढून मतदान करण्यासाठी आणताना पाहायला मिळालं. त्यामुळे एकूणच चुरस ही आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळाली. प्रामुख्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वात मोठी चुरस पाहायला मिळाली, कारण की कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कोण आपली सत्ता मिळवतं याकडे मोठा संघर्ष या ठिकाणी दिसून आला. यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जर आपण बघितलं तर राज्याच्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमधून केला होता आणि शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी याच नगरीमध्ये या ठिकाणी समारोप केला असं म्हणता येईल, कारण की शेवटचे 2-3 सभा ज्या होत्या त्या नाशिक जिल्ह्यामध्ये घेतल्या. त्यामुळे एकूणच जी महायुतीमधली चुरस आहे आणि प्रामुख्यानं भाजप आणि शिंदे गटातली जी चुरस आहे ती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळाली. निश्चितच. आणि नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातलं देखील बहुतांश चित्र याच पद्धतीचं राहिल्याचं आपण बघितलेलं आहे. योगेश, आता थेट पुण्यात जाऊयात. पुण्यामधून चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, पुण्याच्या संपूर्ण परिसरामध्ये अजितदादांनी प्रचंड ताकद लावलेली होती, त्यांची देखील आता प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे. काय दिवसभरातलं एकंदरीत चित्र होतं, काय निवडणुकी संदर्भात सांगाल, कशा पद्धतीनं मतदान झालं? मतदान अगदी किरकोळ प्रकार वगळता अगदी शांततेत पार पडलेलं आहे. फक्त भोरला 1-2 इन्सिडेंट झाले, जिथं पहिल्यापासून थोपटे काँग्रेस म्हणायचे, आता ते थोपटे भाजप झालेलं आहे. तिथं त्यांनी पहिल्यांदा पहिले पंजावर लढायचे, आता ते कमळावर लढत आहेत. तिथं अजितदादाचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांनी पॅनल टाकलेलं आहे आणि ते मुळशीतले मुलं तिथं घेऊन गेल्या असा आरोप झाला. तिथं थोडी एक तणातवून येते. बाकी इतर ठिकाणी शांततेत मतदान झालं. पण मूळ बारामतीत मतदान नव्हतं, माळेगावात होतं. पण तिथं अक्षरशः पवार गटाने त्यांचं पॅनल कोणी प्रचाराला आलं नाही. त्या तुलनेत तावरे गट आणि अजित पवार एकत्र आल्यामुळे तिथं अजित पवार तावरे गटात सत्ता महायुतीची येईल असं. आणि इंदापुरात बरेचसे जे पहिले काँग्रेसकडे होते हर्षवर्धन पाटील, ते आता अजित पवारांकडे आलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांचे जे जिल्हाध्यक्ष गारटकर त्यांनी बंडखोरी केलेली, त्यामुळे तिथं काय निकाल लागतं तो एक पाहावा लागेल. दुसरीकडे शिरूरमध्ये माजी आमदारांनी पॅनल टाकलेले, पण तिथे खरी चुरस आहे अमोल कोल्हे आणि अजितदादा. कारण अजितदादांनी तिथे प्रचार केला, अमोल कोल्हेनी एकमेव सभा घेतली ती शिरूरमध्ये. तुतारी जिल्ह्यात कुठेही नव्हती, फक्त शिरूरमध्ये पॅनल टाकलेलं आहे. दौंडमध्ये खरं तर कमळावर पॅनल टाकता आलं असतं, पण तिथं कटारी यांनी तिथं दलित आणि मुस्लिम समाज जास्त असल्यामुळं तिथं कपाटावर पॅनल टाकलं कुल गटाने पुरस्कृत. आणि तिथं अजितदादांचं पॅनल आहे. इकडं जेजुरीमध्ये संजय जगताप जे आता भाजपमध्ये गेले, पहिले काँग्रेसमध्ये होते, त्यांच्यासमोर अजितदादांच्या पक्षानं पॅनलनं चांगलं आव्हान उभा केलेलं आहे. सासवडमध्ये पुन्हा इकडं संजय जगताप विरुद्ध शिवतारे अशी ती लढत आहे. आणि इकडं मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध भाजप अशी ती सगळी लढत आहे. एकूणच सगळ्या ठिकाणी महायुती बहुतांश ठिकाणी चाकणला दोन्ही शिवसेना एकत्र आहेत, हे विशेष आहे यावेळेस. त्यामुळं ते एक इंटरेस्टिंग निकाल लागेल. मनसरला दिलीप वळसे पाटील ज्यावेळेस ग्रामपंचायत ते हरले होते त्यांच्या गावात निरगुडला, आता मनसर ते राखतात का हे पाहायचं आहे. त्यानंतर तिकडं जुन्नरमध्ये माजी आमदार अतुल बेनके आणि आता शरद सोनवणे शिवसेनेचे आमदार अशी यांनी दोघांनी पॅनल टाकले. एकूणच काय तर मविया विरुद्ध महायुती असं लढत होणं अपेक्षित होतं, तसं झालं नाही. कारण पवार गटाने बऱ्यापैकी वॉकआउट करून त्यांचे बरेचसे उमेदवार जे इच्छुक ते अक्षरशः अजितदादाकडे पाठवून दिल्याचं आम्हाला बघायला मिळालं. हे सर्वात इंटरेस्टिंग पुणे जिल्ह्यातलं महत्त्वाचं निरीक्षण आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे प्रेक्षकांनी. पवार फॅमिली आजही एकत्र आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. आणि दुसरं, त्या तुलनेत महायुतीमध्ये मात्र एकमेकाच्या विरोधात सगळी मंडळी लढताना दिसत आहे. त्यातही प्रतिष्ठा लागली ती अजित पवारांची पणाला, कारण तिथं बऱ्यापैकी मुख्यमंत्र्यांनी 3 सभा घेतल्या. आळंदीला घेतली, तिकडं भोरला घेतली, इकडं चाकणला घेतली, एक जुन्नरला, अशा जुन्नरची सभा. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळं आता अजितदादा कसा आपला गड राखतात हा एक पाहणं मोठं पुढच्या निकालात स्पष्ट होणार आहे. निश्चितच. त्यामुळे निकालाकडे देखील आपलं लक्ष लागलेलं असणार आहे. आणि आता थेट जाऊयात कोल्हापूरमधून प्रताप नाईक आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. प्रताप, खरं तर कोल्हापूरमध्ये यंदा या निवडणुकीमध्ये विशेषतः घाडगे आणि मुश्रीफ एकत्र आले होते, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. काय दिवसभरात नेमकं घडलंय? अनेक ठिकाणी आपण पाहतो काहीसा वाद झाल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत. मतदान कशा पद्धतीनं पार पडलंय?
नक्कीच आपण पाहतो की उत्स्फूर्त अशा प्रकारचं मतदान जे आहे ते आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडल्याचं दिसून येतं. कारण आपण पाहिलं की राज्यामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नेहमी कोल्हापुराची असते. यावेळेला सुद्धा ती टक्केवारी असेल अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाचा आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाठीमाग बघतोय गेट बंद करण्यात आलेलं आहे आणि कोणालाही आता आज सोडण्यापासून सोडलं जात नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं मी कागलमध्ये आहे. कागलमध्ये आपण पाहिलं की राजकीय समीकरणं एकदमच बदलली आणि त्याच्यानंतर मुश्रीफ आणि घाटगे हे एकत्र आले, समरजित घाटगे, आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कागलमध्ये ज्या पद्धतीची ईर्ष्या पाहायला मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीची ईर्ष्या मिळाली नाही. पण अनेक अपक्षांनी आपण पाहतो की या दोघांनाही टक्कर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक जे नगरपालिका नगरपंचायत आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने कोल्हापूर असेल, कागल असेल, मुरगुड असेल, गडिंग्लज असेल, त्याच्यानंतर आपण पाहतो की जयसिंगपूर असेल, शिरोळ असेल, कुर्नुवाड असेल, मलकापूर असेल, या ठिकाणी चुरशीनं असं मतदान झालेलं आहे. हे मतदान कोणाच्या पत्त्यावर पडतं हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या निवडणुकीमधलं कोल्हापूर जिल्ह्यातला एक अर्क काढला तर असं लक्षात येतं जिथं जिथं विद्यमान आमदार आहे त्याच्या विरोधात दुसरी आघाडी बनलेली आहे आणि त्या विद्यमान आमदाराला तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एकूणच आपण पाहतो की किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय शांततेत मतदान पार पडलेलं आहे. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण आपण पाहतो की निवडणुकीच्या निमित्तानं गटातटाचं राजकारण तर पाहायला मिळतं, पण हाणामाऱ्यांचे प्रसंग देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. पण यंदा मात्र कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाहीये. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं तर आपण पाहतो की निकाल उद्या लागणार होता, पण आता पुढे गेलेला आहे, त्यामुळं उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे. पण दुसरीकडं नेत्यांची देखील घालमेल जी आहे ती निवडणूक निकाल लागेपर्यंत या ठिकाणी थांबणार आहे. कारण आपण पाहतो की अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विशेष करून आपण जर पाहिलं तर कागलमध्ये हसन मुश्रीफ असतील आणि त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील भाजपचं नेतृत्व करत होते. खासदार महाडिक आहेत ते सुद्धा अनेक नगरपालिकेच्या निमित्तानं त्या ठिकाणी लक्ष घातलं होतं. त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर काँग्रेस नेते सतेज पाटील हे देखील शिरोळ असेल, कुरुंदवाड असेल या भागामध्ये त्यांचं जास्त लक्ष होतं. त्या ठिकाणी काय होणार, जनस्वराज्याचे विनय कोरे यांचं पण आपण पाहतो की पेठवडगाव असेल, पन्हाळा असेल आणि मलकापूर असेल या ठिकाणी त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे या नेत्यांचं नेमकं काय होणार आहे, कारण सत्ताधारी आमदाराच्या विरोधात वेगवेगळे पॅनल अमर, खरं तर कोल्हापूर मधलं संपूर्ण चित्र तुम्ही सांगितलेलं आहे. अनेक नेत्यांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याचं काय होणार आहे हे आपल्याला आता 21 तारखेला समजणार आहे. अमर काणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात, अपडेट्स घेऊयात. अमर, विदर्भामधलं दिवसभरातलं कशा पद्धतीचं चित्र राहिलं, कारण बुलढाण्यामधला जो व्हिडिओ प्रचंड आज व्हायरल झालेला आहे, आमदार पुत्र कशा पद्धतीनं दुबार मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळवून लावतात, त्यामुळे हा संपूर्ण दिवस त्या व्हिडिओनं गाजवला. इतर नागपूरमधलं काय चित्र आहे, कशा पद्धतीनं मतदान पार पडतं? 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. नागपूर जिल्ह्यात आता जी प्राथमिक माहिती आहे त्या 55% जवळपास मतदान झालं असावं. अजून आकडेवारी अधिकृत यायची आहे, पण एकूण विदर्भातल्या लढती पाहायला गेल्यास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आपण 2 वेगवेगळ्या टप्प्यात निरीक्षण त्याचं करायला पाहिजे. पूर्व विदर्भात खास करून भाजपाचा शिस्तबद्ध जो प्रचार होता तो दिसून आला, तर नागपूर जिल्ह्यात कुठेतरी विस्कळीत काँग्रेस दिसलेली आहे आणि आपसातच काँग्रेसचे नेते भिडताना दिसले. पण त्यानंतर सुनील केदार यांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे नागपूर शहराचा जिल्ह्याचा विचार करायला गेला तर काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होती. खास करून कळमेश्वरला जे वाकयुद्ध रंगलं होतं आशिष देशमुख आणि सुनील केदार यांचं, त्यामुळे कोण झेंडा फडकवणार याच्यावरून सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तर त्याचबरोबर रामटेकमध्ये शिवसेना म्हणजे आशिष जयस्वाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि कधी नव्हे ते शिवसेनेत जोरदार असा प्रचार केलेला आहे. म्हणजे महायुतीतील एक दुसरा पक्ष एक स्पेस जी पोकळी जी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करत होता. सगळ्यात संपूर्ण निवडणुकीत नागपूर जिल्ह्याचं बघायला गेल्यास तर काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे 3 पक्षांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष थोडेफार दिसला, पण अजित पवार पक्ष फारसा कुठे दिसला नाही. आणि आपण पूर्व विदर्भात अजून काही लढती बघायला गेल्यास तर खास करून भंडाऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे, कारण की भंडाऱ्याची जी लढत होती ती महायुतीतीलच 2 पक्ष अगदी आमने सामने काट्याची लढत, आरोप प्रत्यारोप झाले होते ते शिवसेना आणि भाजपमध्ये. त्यामुळे भंडाऱ्याकडे सुद्धा लक्ष राहील आणि
आणि आपण पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम विदर्भात आपण बघायला गेलो तर तिथे मात्र वैविध्यपूर्ण लढती दिसून आल्या. काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप दिसून आली. तर आपण जसं आता बुलढाण्याचा उल्लेख केला तर तिथे भाजप आणि शिवसेना हे सुद्धा काट्याची लढत सुरू होती. अमरावतीतही अनेक ठिकाणी अशा लढती दिसून आल्या. त्यामुळे एकूणच विदर्भात प्रामुख्याने बघायला गेला तर भाजपा विरुद्ध कोणता पक्ष किती कशी बाजी मारतो किंवा कसा सरशी साधतो त्याच्यावर सगळं चित्र राहील. इथे मोठा भाऊ मात्र भाजप राहील असं सध्याचं चित्र तरी दिसत आहे. आणि एकूणच मतदान जे झालेलं आहे साधारणतः विदर्भामध्ये आता जे इन अँड ॲव्हरेज सरासरी आपण म्हणता येईल ते 55% किंवा काही ठिकाणी 55% जास्ती मतदान झाल्याचं आढळून येत आहे. त्याच्यातही मी नक्की सांगू इच्छितो नेहमीप्रमाणे गडचिरोली याच्यात मतदानामध्ये सरशी साधत असल्याचं दिसून येत आहे. निश्चितच आपण पाहतोय विदर्भामध्ये कशा पद्धतीनं भाजपचा वरचष्मा राहील असं सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडनं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे आता 21 डिसेंबरलाच खरं तर या सगळ्या घडामोडी स्पष्ट होणार आहेत. ओम देशमुख देखील आपल्यासोबत सध्या आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. ओम, आपण पाहतोय राज्यभराचा आता संपूर्ण गोषवाराच खरं तर आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण पहिला ऐकला. काय नेमक्या दिवसभरातल्या घटना आहेत, कशा पद्धतीनं आज मतदान पार पडले, अनेक ठिकाणी दुबार मतदान झाल्याचे देखील प्रकार घडले, काही ठिकाणी 2 गट आमने सामने आल्याचं देखील आपण बघितलं होतं. ओम, महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी आज मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान देखील होणार आहे. 20 तारखेला ते मतदान होईल असा विचार आहे. परंतु आज राज्यामधल्या अनेक ठिकाणी हे मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी सध्या कोकणात मालवणमध्ये आहे कारण सगळ्याच अर्थाने मालवणची आणि कोकणातली निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. मी एका पोलिंग स्टेशनच्याच बाहेर उभा आहे. या ठिकाणी मतदान सुद्धा झालंय. 5:30 वाजलेले ते 5:45 वाजलेले होतं आणि मतदान पार पडले. अपवादात्मक गोष्टी जर पाहिल्या तर कुठलीही मोठी घडामोड या ठिकाणी झालेली नाही. काल रात्री जे पैसे पकडल्याचं प्रकरण होतं त्या संदर्भात आज निलेश राणेंनी पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांच्याकडे जाऊन जाब विचारला आणि कशा पद्धतीची तुम्ही कारवाई या संदर्भात करणार आहात या संदर्भात विचारणा केली. त्यांच्याकडनं अपेक्षित उत्तर मिळाली नाही. त्यामुळे आता आपण कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा निलेश राणेंनी या संदर्भात म्हटलं होतं. उर्वरित ठिकाणी सावंतवाडी असेल किंवा कणकवली असेल काही तुरळक प्रमाणात जर आपण लक्षात घेतले तर इथं कुठलाही मोठा गैरप्रकार झालेला नाही असं सध्या तरी दिसतंय. सावंतवाडीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडनं भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात काय त्या ठिकाणी वातावरण जे होतं ते तणावाचं बनलं होतं. दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा जो संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून सुरू आहे. विशेषत्वानं महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यापासून हा जो संघर्ष भरतशेठ गोगाले विरुद्ध सुनील तटकरे होता त्याचा कुठेतरी पुढचा अध्याय आपल्याला पुण्यामध्ये रायगडमध्ये पाहायला मिळाला. भरतशेठ गोगालेंच्या मुलावर बंदूक ताणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आणि त्यानंतर तणावपूर्ण शांततेचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे एकंदर कोकणामध्ये जर काही अपवादात्मक गोष्टी घडल्या तर इतर कुठलीही मोठी अशी घटना घडलेली नाही असं त्यातून दिसतंय. मतदानाचं प्रमाण देखील 50% अधिक असल्याचं एक जी शासकीय आकडेवारी प्राथमिक स्वरूपात मिळाली त्यानुसार कळतं. त्यामुळे कोकणात मतदान जरी फार कुठलेही वादा शांत पार पडला बाहेर नागरिकांच्या मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यांना देखील आता मतदान पूर्ण करायचं आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडींबद्दल आपण पाहतोय. संभाजीनगरमधून विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. नागपूरमधून अमर काणे आपल्यासोबत होते. पुण्यातून चंद्रकांत फुंदे, नाशिकमधून योगेश खरे, कोल्हापुरातून प्रताप नाईक आणि मालवणमधून ओम देशमुख देखील आपल्या सोबत जोडले गेलेले होते. सर्वांचेच खूप खूप धन्यवाद, आभार या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे सांगलीच्या पलूस नगर परिषदेमध्ये मतदानाच्या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ते आमने सामने आलेत. पुण्यातून आलेल्या मतदारांचा आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. परंतु त्या मतदारांच्या बाजूने काँग्रेसनं भूमिका घेतल्याने दोन्ही गट आमने सामने आले. दरम्यान पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून बाजूला केल्याचं दिसलं.